मध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघतोच आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कोल्हापुरातून आलेली, कारण सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाला धक्का देत विरोधी गटातील आरक्षण असलेल्या गटातील 3 उमेदवार आतापर्यंत निवडून आले असं कळतंय। याच्यामध्ये माजी आमदार सुजित मिणसेकर, अमर पाटील आणि बयाजी शेळके हे 3 उमेदवार निवडून आलेले आहेत। महिला गटातून विरोधी गटाच्या अंजना रेडेकर विजयी झाल्यात, तर सत्ताधारी गटाच्या महाडिक गटाकडून शौमिका महाडिक या विजयी झाल्याचं कळतंय। तर महाडिक कुटुंबियांमध्ये पहिल्यांदाच गोकुळचं संचालकपद मिळालेलं आहे। सर्वसाधारण गटाची मतमोजणी काही वेळात सुरू होणार आहे। गोकुळ दूध संघावर अनेक वर्ष महाडिक गटाची सत्ता आहे, पण त्यांना शह देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ आणि सतीश पाटील यांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली। या विरोधी आघाडीमध्ये त्यामुळे चुरस वाढली होती आणि त्यामुळे मतदार कुणाला कौल देणार हे संध्याकाळी या निकालाचं सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। अधिक माहिती घेणार आहोत संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। संदीप, आताचे काय अपडेट्स मिळतात? आपण गेल्या वेळेला जेव्हा बोललो होतो तेव्हा 3 निकालांविषयी आपण बोललो होतो, पुढचे काय अपडेट्स? रेणुका, एकतर 21 जागांसाठी ही निवडणूक होते, म्हणजे 21 संचालक हे गोकुळ दूध संघामध्ये असणार आहेत आणि 21 पैकी आतापर्यंत 5 जागांचे निकाल जाहीर झालेले आहेत। 5 मध्ये फक्त सत्ताधारी गटाला फक्त एकच जागा मिळाली आहे आणि ती म्हणजे शौमिका महाडिक यांची। जिल्हा परिषद अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत। पहिल्यांदाच महाडिक घराण्यातला एक उमेदवार गोकुळच्या रणांगणात म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि शौमिका महाडिक यांचा निसटता म्हणजे 46 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे आणि उरलेल्या ज्या 4 जागा आहेत त्या 4ही जागा विरोधी गटाला मिळालेल्या आहेत। मग त्यामध्ये आरक्षित जागा होत्या, म्हणजे महिला असतील किंवा अनुसूचित जाती जमातीतल्या आणि भटक्या विमुक्त अशा ज्या जागा होत्या त्या 4 जागा विरोधी गटाला मिळाल्या आहेत। उरलेल्या ज्या 15 जागा 16 जागा असणार आहेत त्या जागांसाठी 15 जागांसाठी अजून मतमोजणी सुरू व्हायची, कारण लंच ब्रेक झालेला आहे। आता काही वेळानंतर त्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे, पण ज्या सर्वसाधारण गटातल्या ज्या जागा असणार आहेत त्या जागांकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। त्या जागा सत्ताधारी कायम राखणार की विरोधक त्या जागा पुन्हा काबीज करणार आणि त्यामुळे गोकुळमध्ये सत्तांतर होणार का याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद संदीप या माहितीबद्दल। आता लंच ब्रेक आहे, त्यामुळे 21 पैकी आणखीन ज्या जागांचे निकाल बाकी आहेत ते संध्याकाळपर्यंत लागणार आहेत। काही वेळातच त्या गटासाठीच्या देखील मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आताचे अपडेट्स आता आपण संदीप राजगोळकर यांच्याकडून जाणून घेतले। पुढची बातमी आपण बघणार आहोत आणि आता कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना बेकायदेशीरपणे दत्तक घेणं किंवा त्यांना दत्तक देणं कायद्यानं गुन्हा असणार आहे। कोरोना काळात अनेक बालकांचा मृत्यू झालाय आणि यामध्ये सोशल मीडियावरून बालकांना दत्तक घेण्याच्या अनेक पोस्ट केल्या जात आहेत। पालकांच्या अशा परिस्थितीचा जर कोणी गैरफायदा घेतला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा स्वतः महिला आणि बालविकास विभागानं दिला आहे। अशा प्रकारे या बालकांना परस्पर विकण्याचं चित्र समोर येत आहे आणि त्यामुळे जर बालकांना दत्तक घ्यायचं असेल तर कायदेशीररित्याच घ्यावं लागणार आहे, म्हणजे अर्थात ती सगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। त्यामुळे असहाय्यतेचा फायदा घेऊन जर अशा प्रकारे कोणी कृत्य करणार असेल तर त्यांच्यावर गंभीर कारवाई होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी की कोरोना काळामध्ये आपल्याला माहिती आहे की संक्रमण एकीकडे वाढतंय आणि मोठ्या प्रमाणात मृत्यूदर देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि भारतावरचं संकट आपण बघतोय, पण या दरम्यान अनेक पालकांचा मृत्यू होतोय, त्यांची मुलं अनाथ होत आहेत। पण अशा वेळेला जर या सगळ्या परिस्थितीचा आणि असहाय्यतेचा फायदा घेऊन कोणी असं कृत्य करत असेल तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा महिला आणि बालविकास विभागानं दिलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत बालहक्क कार्यकर्ते अनुराधा सहस्रबुद्धे आता आपल्या सोबत आहेत। अनुराधाताई, तुमची काय या संदर्भातली तुमचं म्हणणं होतं आणि कशा रीतीने तुम्हाला या सगळे प्रकार जाणवत होते आणि त्यामुळे तुम्ही हे म्हणणं मांडलेलं होतं आणि त्याच्यावर आता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे? पहिल्यांदा तुमचे आभार की तुम्ही हे उचलून धरलं। काय सध्या भरपूर पोस्ट अशा लोकांना येत आहेत की एकतर एकाच नंबरवरून येत आहे की एक 3 दिवसाचं बाळ आणखीन एक थोडं मोठं बाळ दत्तकासाठी उपलब्ध आहे आणि आम्हाला आता असे अनेक पोस्ट लोक फॉरवर्ड करायला लागले की हे खरं आहे का। त्याचप्रमाणे एक कुठली तरी संस्था आहे सा म्हणून, तर त्यांनी आमचं नाव घेऊन एक पोस्टर तयार केलंय आम्हाला न विचारता, चाइल्डलाईनला न विचारता। तर त्याच्यामुळेही बरेचसे अर्थात चाइल्डलाईन नेहमी आहेच उपलब्ध कुठल्याही जिल्ह्यामध्ये मदत करायला अशा अनाथ मुलांना, परंतु हे असं हा गैरप्रकार आहे, म्हणजे कुठल्या तरी संस्थेने आमच्या नावाने हे करणं
ही एक गोष्ट. आणि त्याच्यावर आता असेही दोन्हीकडनं फोन येत आहेत की आम्हाला बाळ हवा येते म्हणून, आणि बाळ द्यायचंय, अशाही पोस्ट खूप अगदी येत आहेत की अनुराधाताई, अशाच उपलब्ध फक्त आहे. आमच्यासोबत फोन लाईनवरून राहा. आपल्या सोबत आहेत महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर देखील. यशोमतीताई, स्वागत तुमचं यामध्ये. आणि हा जो महत्त्वाचा इशारा देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं होतं तुमच्या विभागाकडून? यशोमतीताईंशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. अनुराधाताई, तुम्ही मुद्दा तुमचा मांडत होता, तुम्ही प्लीज कंटिन्यू कराल? तर हे खूप गैर आहे, कारण ह्याच्यामधून आधीच खूप ट्रॅफिकिंग चालू आहे आपल्याकडे मुलांचं, म्हणजे भीक मागण्यासाठी, बालकामगार वृत्तीसाठी किंवा वेश्या व्यवसायासाठी किंवा पॉर्नमध्ये वापरण्यासाठी वगैरे, पॉर्न फिल्म्समध्ये. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे कोणीही गैरफायदा अशा पोस्टचा घेऊ शकतं. आणि हे खूप म्हणजे बेकायदा पण आहे. कुठलंही मूल अनाथ झालं कोविडच्या अनुराधाताई, क्षमस्व, मी तुम्हाला पुन्हा एकदा थांबवते, पण यशोमती ठाकूर आता आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. यशोमतीताई, महत्त्वाचा इशारा तुमच्या विभागातर्फे देण्यात आलेला आहे. किती केसेस तुमच्यापर्यंत अशा पोहोचल्या होत्या आणि त्यामुळे तुम्हाला असा इशारा द्यावा लागला आणि कारवाई होईल असं आता स्पष्टपणे सांगावं लागतंय? यशोमती ठाकूर, तुमच्यापर्यंत स्टुडिओतून आवाज पोहोचतोय? आपण बघतो आताची एक महत्त्वाची बातमी, आणि ज्याच्यामध्ये कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना जर बेकायदेशीरपणे दत्तक घेणं किंवा देणं ही जर अशी परिस्थितीचा, असहाय्य परिस्थितीचा फायदा जर कोणी घेत असेल, तर अशा बालकांच्या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेणाऱ्यांना त्यांच्यावर आता कारवाईचा इशाराच आता देण्यात आलेला आहे. आताची एक महत्त्वाची बातमी आपण बघतो, आणि त्याप्रमाणेच बालहक्क कार्यकर्त्या अनुराधाताई देखील आपल्याला सांगत होत्या की त्यांचा वापर इतर गोष्टींसाठी, म्हणजे पोर्नोग्राफीसाठी किंवा विक्रीसाठी, ह्युमन ट्रॅफिकिंगसाठी, मानवी तस्करीसाठी देखील केल्या जात असल्याची प्रकरण आता समोर यायला सुरुवात झाली होती. म्हणजे आधीच आपल्याला परिस्थिती किती दाहक आहे हे माहिती आहे, आणि त्याच्यात हे आणखीन विदारक चित्र आता समोर येत होतं. पण त्याच्यात आता एक महत्त्वाचा इशारा महिला आणि बालविकास विभागाकडून देण्यात आलेला आहे, आणि परिस्थितीचा जर कोणी गैरफायदा घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. मुलांची परस्पर विक्री होत असल्याचं चित्र या दरम्यानच्या काळात त्याच्या केसेस वाढलेल्या होत्या. जसं आपल्याला अनुराधाताई सांगत होत्या त्याप्रमाणे या काही लाईनवरून देखील अशा पद्धतीनं आम्हाला दत्तक हवंय, नको असे फोन यायला सुरुवात झाली होती. यशोमती ठाकूर आता आपल्या सोबत आहेत. यशोमतीताई, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, नक्की नक्की पोहोचतोय. माझा येतोय ऐकू आपल्याला? हो हो. ताई, प्रश्न असासाठी की अशा किती केसेस तुमच्यापर्यंत पोहोचल्या ज्याच्यामुळे इतका सज्जड इशाराच तुम्हाला आता द्यावा लागतोय की खबरदार जर असहाय्य परिस्थितीचा फायदा घ्याल तर? प्रांजळपणे एक गोष्ट व्यक्त करावीशी ह्या ठिकाणी वाटते आहे की या कोविडच्या काळामध्ये आई आणि वडील गमावलेली ची संख्या वाढते आहे. माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा आत्ता तुमच्यापाशी नाही आहे, माझ्यापाशी नाही आहे, पण हे प्रकरण सोशल मीडियावर असे पोस्ट भरपूर सारे सर्क्युलेट झाले आणि ते एकदम अलार्मिंग होते. आणि त्या मुलांसाठी एक वेगळी पॉलिसीची बैठक आता उद्या होते आहे. पण अडॉप्शन ची जी पद्धत आहे, जो कायदा आहे, त्या अनुषंगानंच ते अडॉप्शन झालं पाहिजे. हे असं मग कधी कधी असं आढळण्यात येतं की जे लोक अडॉप्ट करतात आणि ते ऑथेंटिक अडॉप्शन जर नसलं तर त्या ठिकाणी CWCचा तिथं नजर राहत नाही, आणि खूप वेळा मुलांची, लेकरांची त्या ठिकाणी छळ होताना देखील आपल्याला आढळलेला आहे. ते म्हणून आज आम्ही हा इशारा दिलेला आहे की असं होता कामा नाही. आणि ते इतकं सोशल मीडियाच्या माध्यमातून इतक्या चुकीच्या गोष्टी त्या व्हायरल होत होत्या की एक मुलगी अडॉप्शनला आहे, 2 मुलं अडॉप्शनला आहे. हे चुकीचं आहे ना. यांनी गैरफायदा काही मंडळी याच्यामधनं घेऊ शकतात, आणि त्या अनुषंगानं आम्ही तो इशारा दिलेला आहे की खबरदार जर असं काही केलं तर जे काय आपल्याला आढळलं, कुठे काय येलं, कुठे काय असं वाटलं की अनाथ मुलं आहे, आम्ही एक हेल्प डेस्क आता तयार करतो आहे. आणि त्या हेल्प डेस्कची जी काही स्ट्रक्चर राहील ते हेल्प डेस्कचं स्ट्रक्चर तुम्हाला उद्या नक्कीच सांगण्यात येईल. पण या हेल्प डेस्कच्या अंतर्गत किंवा तिथल्या CWCला जर आपण ती लेकरं हँडओव्हर केली तर ती व्यवस्थित त्या संस्थांमध्ये आणि एक निगराणीमध्ये राहतील, आणि ऑथेंटिकली त्यांच्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाईल. ही वस्तुस्थिती आहे. कोणीही या कोविडच्या काळामध्ये अनाथ झालेल्या मुलांचा अजिबात गैरफायदा, गैरउपयोग या घेऊ नये.
कोणालाही लेकरं आढळली किंवा कोणी अनाथ झालं तर आपण कलेक्टरला, तिथल्या डिव्हिजनल कमिशनरला, बाल विकास अधिकाऱ्यांना आणि CWCला यांना आपण अवगत केलं. बरं झालं यशोमतीताई, तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला जर याविषयी कळकळ असेल तर तुम्ही कोणाकडे पोहोचू शकता. ताई, आवाज येत असेल तर पुढचा प्रश्न अशासाठी आहे की जर अशी काही केस आढळली आणि याविषयीची तक्रार करायची असेल तर ती कुठे करता येईल, आणि दुसरा प्रश्न त्यालाच लागून असा की यामध्ये किती कठोर कारवाई केली जाते जेव्हा मानवी तस्करी किंवा इतर गोष्टी किंवा विक्रीसाठीचा मुद्दा देखील यामध्ये समोर येताना दिसतोय अशा केसेसमध्ये? असं लेकरं जर आढळली तर तिथले जे CWCs आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये CWCs आहे. नाही तर तुम्हाला समजा कोणाला काही दुसरं समजत नसेल तर तुम्ही सरळ कलेक्टरला तिथले अवगत करावं की कलेक्टर साहेब हे असा असा विषय आहे, किंवा जे कोणी हां ताई, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय पण काही डिस्टर्बन्स असल्यामुळे त्यांच्यापर्यंत परत पोहोचता येत नाही. पण महत्त्वाचं म्हणजे जर या संदर्भातल्या तुम्हाला काही केसेस आढळल्या किंवा जर तुम्हाला खरंच कळकळ असेल आणि जेन्युइनली जर तुम्हाला सांगायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्ही याविषयीची सविस्तर माहिती द्या. संबंधित संस्थांकडे कसं जायचं याविषयीची सगळी माहिती तुम्हाला या स्तरावर दिली जाईल अशी आता स्पष्टपणे यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे. त्यामुळे अनाथ बालकांच्या असहाय्य परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका असा स्पष्ट इशाराच आता सरकारकडून देण्यात आलाय. अनुराधा सहस्रबुद्धे आता आपल्या सोबत आहेत. ताई, आता आपण बघितलं यशोमतीताईंनी स्पष्ट केलेलं आहे सरकारचं म्हणणं. यानंतर या सगळ्याचं तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा अशा बालहक्क कार्यकर्ता म्हणून काम करता, सरकारनं जेव्हा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे अशा वेळेला जिल्हा स्तरावर जाऊन खऱ्या अर्थाने याची मदत होऊ शकेल असं निश्चित वाटतं तुम्हाला? हो, पण आता सध्या परिस्थिती थोडीशी आम्हाला वेगळी जाणवतीये की चाइल्डलाईन जेव्हा अशा केसेस CWCला रिपोर्ट करते तर CWCला खरं म्हणजे आता त्यांची मुदत संपलेली आहे ऑफिशियली पुण्यासारख्या जिल्ह्यात, पण त्यांना ते वाढीव हे पत्र दिलेलं आहे, त्याची कॉपी माझ्याकडे आहे की पुढची येईपर्यंत तुम्ही काम करावं. पण तरी सुद्धा ते आम्हाला अशी उत्तरं देतात की आमचा कार्यकाळ संपलाय त्यामुळे ह्याच्यात आम्ही कसं काम करायचं. आणि दुसरी एक गोष्ट आपल्या या निमित्ताने नजरेसमोर आणू इच्छिते की अशी पण केसेस आपल्याकडे येत आहेत की दोघं आई वडील क्वारंटाईन झालेले आहेत, तर मुलांना कुठे ठेवायचं, सांभाळायला कोणी नाहीये, नातेवाईक नाहीयेत. तर तेही आपण महिला बाल कल्याणच्या ICPSच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतोय आणि त्या युनिसेफच्या माध्यमातून अशा मुलांसाठी तात्पुरतं शेल्टर काही करता येईल का ह्याची व्यवस्था करतायत असा मला त्यांचा फोन आला होता 2-3 दिवसापूर्वी. बिसारीस म्हणून ते आहेत त्या. तर ही एक आपल्याला आता म्हणजे ह्या गोष्टीकडे पण या समस्येकडे पण बघायला लागणार आहे. आणि तिसरी एक गोष्ट अशी होतीये की बायकांना मुलंच अबॉर्ट करायला फोर्स केलं जातंय की कोविडच्या काळात हे मूल नकोच आहे म्हणून. तर अशा पण केसेस येत आहेत. त्याच्यामुळे आपण जेव्हा 0 ते 18 हे मुलाचा वयोगट म्हणतो तर पोटातल्या बाळाची सुद्धा आम्हाला काळजी आहे. त्यामुळे चाइल्डलाईन असो, जिल्हाधिकारी असो आणि यशोमतीताई म्हणाल्यावर तसा 100 नंबरला जरी आपण फोन केला की एखादं मूल असं चुकीने दत्तक जात आहे, आणि मी जसं केलं तसं की सोशल माध्यमांवर लोकांपर्यंत हे नियम पोहोचू देत की असं मूल दत्तक घेता येत नाही, तुमच्यावर कारवाई होऊ शकते, देणाऱ्यावर घेणाऱ्यावर दोघांवरही कारवाई होऊ शकते. आणि ते मूल म्हणूनच प्रॉपर चॅनल मधून बालकल्याण समितीकडून किंवा पोलिसांच्या मार्फत शेल्टरमध्ये जाऊ दे आणि तिथून ते काराच्या मार्फत अडॉप्शनला ओपन केलं जातं आणि त्याची एक प्रोसेस आहे. तर त्यामुळे हे सामान्य जनतेला, कारण त्यांना सुद्धा असं चांगल्या भावनेतून सुद्धा ते ह्या मुलांना मदत करायला जात आहेत, पण ती चांगली भावना जरी असली तरी सेफ्टीच्या दृष्टीने ते अयोग्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलात अनुराधाताई, आणि त्या संदर्भात यशोमती ठाकूर यांनी जसं म्हटलंय की आम्ही लवकरच एक हेल्पडेस्क आता तयार करतोय, आणि तुम्ही म्हणताय तसं फक्त दत्तक घेण्याचा मुद्दा नाही तर इतरही जी अनाथ मुलं आहेत त्यांचे म्हणजे दोन्ही आईवडील जर क्वारंटाईन असतील तर त्या मुलांचं काय यासाठीच्या आणि या संबंधातल्या अनेक सूचना सध्या येत आहेत आणि हे प्रमाण आता वाढताना दिसतंय. सरकारकडून या उपाययोजनांची निश्चितच पूर्तता लवकर केली जाईल असं म्हटलं जातंय. धन्यवाद अनुराधाताई, तुम्ही आम्हाला याविषयीची जाणीव करून दिलीत आणि तुमच्या या सगळ्या प्रयत्नांना बळ मिळत राहो. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत या महत्त्वाच्या मुद्द्यानंतर, आणि त्यानंतर इतरही बातम्यांचा पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
सिच्युएशन कोणतीही असो, माझ्या फॅमिलीची मीच काळजी घेते आणि याच्यासाठी माझा भरोसा आहे फक्त नेटमेट्स. औषधांची एक्सपायरी डेट चेक करा, ऑर्डर कन्फर्म करा आणि इझी होम डिलिव्हरी मिळवा. माझा आणि माझ्या फॅमिलीचा भरोसा फक्त नेटमेट्स. इंडियाची आपली फार्मसी. तुम्हाला माहितीये, टॉयलेट आणि बाथरूमच्या पृष्ठभागावर आजार करणारे जंतू आणि व्हायरस 8 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. रिसर्च मध्ये सिद्ध झालं आहे की निळा हार्पिक काढतो कठीण डाग आणि व्हायरस 99.9% जंतू मारतो. आणि लाल हार्पिक करतो तुमच्या बाथरूमच्या बेसिन, टाइल्स आणि फरशीला स्वच्छ आणि 99.9% जंतुमुक्त. निवडा हार्पिक. आर्यन, इट्स नारियल पानी टाइम. माँ, आजकल ये धूल मिट्टी और प्रदूषण के कारण फल और सब्जियों पर काफी बुरा असर होता होगा ना, पर शायद नारियल पानी पर नहीं होता होगा, है ना? यस आर्यन, यू आर राइट. नारियल ऐसा फल है जिसके पानी पर धूल, मिट्टी, प्रदूषण का कोई असर नहीं होता, क्योंकि पानी नारियल के अंदर सुरक्षित रहता है, इसीलिए वो शुद्ध होता है. जैसे अपना द कुटे ग्रुप का तिरुमाला कोकोनट ऑयल, जो केरला के खास चुनिंदा नारियलों से बना है. अपने रिश्तों के साथ अपने भरोसे को भी मजबूत बनाएं. तिरुमाला कोकोनट ऑयल, हर बूंद में शुद्धता का विश्वास. तिरुमाला कोकोनट ऑयल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मैनकाइंड हैप्पी. शानदार शॉट, बॉल फेंक्स इट into the ऍक्च्युली आमच्या नव्या फिल्म मध्ये ती मम्मी मम्मी तुमचं नाव मिसेस शंभर ग्रामच्या 4 संतूर साबण खरेदी करा आणि मिळवा एक कोलगेट टूथपेस्ट अगदी मोफत. हार्पिकने दिला तुमच्या टॉयलेटच्या स्वच्छतेला ओपन चॅलेंज. आहे कोणात मोक्ष आहे. आजच डिटर्जंटने स्वच्छ केलं आहे. हे बघा, आज जेव्हा नवे इन्फेक्शन्स पसरून राहिले, टॉयलेटला फक्त साफ नाही स्वच्छ करायला हवं. हार्पिक 10X मॅक्स क्लीन, जो कठीण डाग काढतो, मारतो 99.9% जंतू आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. टॉयलेटला साफ नाही स्वच्छ करूया. 10वी पार म्हणजे आपल्या डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याच्या स्वप्नपूर्तीची पहिली पायरी. क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेस, जिथे 11वीत जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री मध्ये ऑनलाईन ब्रिज कोर्स, फिजिक्स, केमिस्ट्री सह बायोलॉजी व गणित विषय एकाच छताखाली. पीसीबी आणि पीसीएम ची नवीन बॅच दिनांक 14 मे पासून सुरू. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. जोशी सरांचे क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेस, नांदेड व लातूर. ऍडमिशन करिता विजिट www.creativecoachingclasses.com. ही फरशीच असते आमचा पहिला प्लेग्राऊंड. आजारपणही ह्याच फरशीतून घरात येतात. सामान्य डिटर्जंट आणि फिनाईल ना सर्व डाग स्वच्छ करतात, ना त्याच्यात लपलेले किटाणू. म्हणूनच डिटर्जंट आणि फिनाईलच्या अर्धवट स्वच्छतेपेक्षा मी निवडते लायझॉलची संपूर्ण स्वच्छता. फक्त लायझॉलच हट्टी डाग पूर्णपणे काढतो आणि 99.9% जंतूही मारतो. लायझॉल, सवय निरोगी घराची. हे महामारीचं संकट, सर्दी खोकल्याचा त्रास, डोकेदुखी, अंगदुखी, टेन्शन मध्ये झोप न जाऊ दे. झंडू बाम लावा, महामारीत हे वरदान. आजार हातांनी देखील पसरतात, म्हणून डेटॉल हँडवॉश, जो देतो सामान्य हँडवॉशच्या तुलनेत 10 पट बेटर जर्म प्रोटेक्शन. एकटा डेटॉल हँडवॉशच आहे इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे प्रमाणित. डेटॉल हँडवॉश असेल घरी तर आजाराची भीती कमी. इंग्लिश मध्ये नकार कळवूया. आत्याच्या काकाच्या भाच्याच्या स्थळाला नकार कळवायचा तर टू मच प्रेशर दूर करा. marathishadi.com वर या, आजच रजिस्टर करा. माझा भरोसा लायझॉल, जो मारतो कोविड-19 पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसला फक्त 30 सेकंदात आणि 99.9% जर्म्स देखील. लायझॉल, सवय निरोगी घराची. आज सगळं काम मी करणार, तू फक्त ती गोष्ट सांग ना. इतकी गरमी, इतकं ऊन, तरीही उजळलेलं तुझं रूप कसं करतेस ग? अरे गोदरेज नंबर 1 मध्ये आहे 3/4 नैसर्गिक तत्व आणि ॲलोवेरा लिंबू, जे माझ्या त्वचेला देतात नैसर्गिक निखार. अरे देतो नंबर 1 निखार. लचक न खोट्यामध्ये असावी न नात्यांमध्ये. स्ट्रॉंग मूव्ह 4-in-1. आपण कराल मूव्ह तर नाती वाढतील. आता वेदनेपासून मुक्तीसोबतच मिळवा जंतूंपासून संरक्षणही. स्ट्रॉंग मूव्ह सोबत डेटॉल अँटीसेप्टिक लिक्विड अगदी मोफत. म्युझिक. अरे ये हो क्या रहा है? आज खुशी का दिन है, आया बिल्कुल लल्लन टॉप. मूड बना के शॉट लगा ले, नहीं तो चेपेंगे घंटा. हर दोपहर आ रही है बॉलीवुड की सबसे बड़ी कॉमेडी फिल्में हाउसफुल 4. अभी देखिए स्टार गोल्ड पर.
2 जुने बाथरूम. हे करूया स्वच्छ जुन्या पद्धतीने आणि हे हार्पिक ऑलराऊंडरने. महाग डिटर्जंटने घासलं तरीही हा डाग, पिवळेपणा आणि जर्म्स हार्पिक बाथरूम क्लीनर करतो 10 पट स्वच्छ. हार्पिक मारतो 99.9% जर्म्स आणि कोविड-19च्या कोरोना व्हायरसलाही. तुमच्या बाथरूमचा ऑलराऊंडर हार्पिक बाथरूम क्लीनर. नवीन बाथरूम मुबारक हो. प्रत्येक भाजी शिजल्यावर निलॉन्स मॅजिकल मसाला घाला. 2-3 मिनिटांच्या नंतर आणखी वाहवा मिळवा. मी नेहमी डेटॉलवर भरोसा केला आहे. आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे. प्रेमळ सावली आईच्या कृपेची. कोरोनाच्या विरुद्ध माझा भरोशाचा साथी. डेटॉल बी 100% शुअर. 5 तऱ्हेच्या तुळशीच्या अर्कापासून तयार जॉली तुलसी 51 ड्रॉप्स. हे इम्युनिटी वाढवते, बॉडी डिटॉक्स करते. एक समान नाव असणाऱ्या तुलसी ड्रॉप्स पासून सावधान आणि स्वीकारा अस्सल जॉली तुलसी 51 ड्रॉप्स जे इम्युनिटी वाढवतात. एक्सक्यूज मी, रोजच्या कपड्यांवर ड्राय क्लीन सारखे रिझल्ट घरीच मिळाले तर? इम्पॉसिबल. व्हॅनिश करतो पॉसिबल. हा शर्ट ही कधी पांढरा होता. ही घ्या शाई. हा महागडा डिटर्जंट. हा डिटर्जंट प्लस एक स्कूप व्हॅनिश. यात आहे मिलियन्स ऑफ ऑक्सिजन बबल्सची पॉवर. डाग गायब. व्हाईट व्हाईटर असा, ड्राय क्लीन जसा. हा फेडेड ड्रेस विचारत नाही, वेअर्स द पार्टी टुनाइट, राईट? आणि हे घामाचे डाग म्हणजे जर्म्स. व्हॅनिशचे ऑक्सिजन बबल्स करतात रंग ब्राईटर आणि काढतात 99.9% जर्म्स. डाग गायब, व्हाईट्स व्हाईटर, रंग ब्राईटर आणि काढतो 99.9% जर्म्स ही. संवेदनशीलता, भीती. काळजी, संयम. नायक बना. कोविड-19 पासून सुरक्षित रहा, कारण आपण सुरक्षित तर सर्वजण सुरक्षित राहतील. आम्ही चहा फक्त बनवत नाही तर सांडतो देखील आणि फ्रीजला खाणं भरवतो देखील. म्हणून तर इथे फक्त डाग नाहीत, जर्म्स देखील आहेत. म्हणून नवीन कॉलिन जो शाईन करण्यासोबतच 99.9% जर्म्स देखील दूर करतो. कॉलिन शाईन भरपूर, जर्म्स करतो दूर. नवीन संतूर ॲलो फ्रेश, ज्यात आहे लिंबाचा नवा जबरदस्त सुगंध आणि ॲलोवेरा जो चिकटपणा घालवतो आणि त्वचेला देतो उजळपणा, ज्यामुळे तुम्ही राहाल फ्रेश आणि दिसाल तरुण नेहमी. नवीन संतूर ॲलो फ्रेश. आणि ब्रेकनंतर बातमी आहे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये उद्यापासून 7 दिवसांचा जनता कर्फ्यू आता जाहीर करण्यात आलेला आहे. त्याविषयीची बातमी आता आपण बघतोय. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात उद्यापासून याची अंमलबजावणी केली जाईल. या जनता कर्फ्यूमधून वैद्यकीय सेवा, मेडिकल आणि दूध व्यवसाय वगळण्यात आलाय. त्याचबरोबर इतर सर्व आस्थापना आणि व्यवसाय 7 दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णयही महापालिकेतल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आलाय. जनता कर्फ्यू असणार आहे, त्यामुळे नागरिकांनी मार्केटमध्ये किराणा, भाजीपाला आणि खरेदीसाठी अशी तोबा गर्दी केली होती. यावेळी पोलिसांना गर्दी कमी करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. अत्यावश्यक सेवांना जरी वगळण्यात आलेलं असलं तरी इतर गोष्टींच्या खरेदीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली सांगलीमध्ये पाहायला मिळाली. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाचं आवाहन, काळजी घ्या, मास्क वापरा, सुरक्षित रहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.